अमरावती लोकसभा निवडणुकीमध्ये कोणता उमेदवार किती मते घेणार, कोणत्या पक्षाचा उमेदवार किती मतांनी निवडून येणार याची खरी आकडेवारी आमच्या सिडनीच्या एक्झिट पोलवर खरी ठरली। एवढंच नाही तर अमरावती लोकसभा क्षेत्रातील जातीनिहाय मतांची आकडेवारी आणि हीच जातीनिहाय मते काँग्रेस उमेदवार बळवंत वानखडेसह भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांना किती मते मिळणार, कोणता उमेदवार किती मतांनी विजय ठरणार हे सुद्धा आता हाती आलेल्या निकालावरून पडताळणी केल्यानंतर सत्य ठरले। आमच्या सिडनीच्या स्टुडिओमध्ये गेल्या एका आठवड्यापासून अनेक नेत्यांसोबत करण्यात आलेल्या लोकसभा महाचर्चामधून सुद्धा एक्झिट पोलवर चर्चा करण्यात आली। यावर अनेकांनी सिडनीचे आभार सुद्धा मानले। अमरावती लोकसभा निवडणूक मतदान प्रक्रिया गेल्या 26 एप्रिलला राबविण्यात आली। याच निवडणुकीची मतमोजणी 4 जूनच्या सकाळी 8 वाजता मार्डी मार्गावरील लोकशाही भवन येथे सुरुवात करण्यात आली। याच निवडणूक दरम्यान आमच्या सिटी न्यूज स्टुडिओमध्ये गेल्या एक आठवड्यापासून अनेक पक्ष पदाधिकाऱ्यांची लोकसभेवर राजकीय समीक्षांवर महाचर्चा करण्यात आली। यात माजी खासदार अनंत गुढे, काँग्रेसचे मिलिंद चिमोटे, किशोर बोरकर, संतोष ठाकरे, प्रवीण हरमकर, शिवसेनेचे सुनील खराटेसह राजकीय समीक्षक म्हणून माधव पांडे, परिमल खाबिया यांच्यासोबत आमचे सिटी न्यूज प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजतिया यांनी महाचर्चा करून लोकसभेच्या निवडणुकीवर चर्चा केली होती। अशातच आमच्या सिटी न्यूजने लोकसभा निवडणूक निकालावर आपला एक्झिट पोल सुद्धा प्रसारित केला होता। आणि इकडे 4 दिवसाआधी सिटी न्यूज चॅनलचा एक्झिट पोल प्रसारित होणे आणि 4 जूनच्या सायंकाळी लागलेला लोकसभा निवडणुकीच्या निकालात साम्य दिसून आल्याने आमच्या सिटी न्यूजचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजतिया यांनी तयार केलेला लोकसभा निवडणूक निकालाचा एक्झिट पोल खरा ठरला। विशेष बात हमने यहाँ पे देखी कि नवनीत राणा 5,08,484 वोट ले रही है। और हमने जब वहां पे विधानसभा के अनुसार जब हमने उसका कैलकुलेशन किया तो वहां पे भी 5,08,000 वोट नवनीत राणा को मिल रहे हैं। अमरावती जिल्ह्यातील विधानसभा निहाय एवढंच नाही तर जातीनिहायनुसार कोणत्या उमेदवाराला किती मते मिळणार, कोणता उमेदवार कोणत्या विधानसभा क्षेत्रातून किती मतांनी आघाडी घेणार आणि शेवटी कोणता उमेदवार निवडून येणार याची समीकरणे अखेर सत्य ठरली। 5,08,000 वोट नवनीत राणा को मिल रहे हैं। यानी दोनों समीकरण यदि देखा जाए विधानसभा अनुसार और जातिवाद समीकरण में, तो दोनों वोटों में नवनीत राणा एक सरी के वोट ले रहे हैं। जो बलवंत वानखड़े को फर्क पड़ा है, दिनेश बुब और अन्य के वोट कम होकर जातिगत समीकरण में बलवंत वानखड़े के पास चले गए। और एक बात दोनों सर्वे से तय है कि नवनीत राणा को 5,08,000 5,10,000 वोट मिल रहे हैं। नवनीत राणा को 5,08,483 वोट मिल रहे हैं जातीयवाद समीकरण में, और वहीं बलवंत वानखड़े 5,45,565 वोट लेकर 37,081 वोटों से यहाँ पे आगे चल रहे। सिटी न्यूज चॅनलच्या एक्झिट पोलनुसार दर्यापूर विधानसभा क्षेत्रात भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांना 80,154 मते, तर काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांना 86,166 मते, तर प्रहारचे दिनेश बुब यांना 20,039 मते। दर्यापूर तालुक्यातून बळवंत वानखडे 6,012 मतांनी आघाडीवर राहणार असे स्पष्ट केले होते। तिवसा विधानसभा क्षेत्रातून नवनीत राणा यांना 63,813 मते, तर बळवंत वानखडे यांना 91,961 मते, दिनेश बुब यांना 18,232 मते मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती। तिवसामधून नवनीत राणा 27,384 मतांनी आघाडी घेणार असे भाकीत केले होते। मेळघाटात नवनीत राणा यांना 1,23,170 मते, तर बळवंत वानखडे यांना 61,585 मते, दिनेश बुब यांना 20,520 मते मिळणार। यासोबतच मेळघाटातून 61,585 मतांनी नवनीत राणा आघाडी घेणार। अमरावती लोकसभा क्षेत्रातून नवनीत राणा यांना 69,735 मते, बळवंत वानखडे यांना 1,09,583 मते, दिनेश बुब यांना 19,924 मते घेऊन अमरावती विधानसभा क्षेत्रातून बळवंत वानखडे 39,884 मतांनी आघाडीवर राहतील। बडनेरा विधानसभा क्षेत्रात नवनीत राणा यांना 75,432, बळवंत वानखडे यांना 84,861 मते, दिनेश बुब यांना 9,429 मते मिळणार।
यात 9,429 मतांनी नवनीत राणा आघाडीवर राहणार असा सिटी न्यूजने कॉल दिला होता. सिटी न्यूजच्या एक्झिट पोलनुसार अंतिम निकालात भाजप उमेदवार नवनीत राणा यांना 5,08,483 मते मिळणार, तर काँग्रेस उमेदवार बळवंत वानखडे यांना 5,45,565 मते मिळणार, तर दिनेश बुब यांना 1,05,093 मते मिळणार असून निवडणुकीत बळवंत वानखडे 37,081 मतांनी आघाडी घेणार असल्याचा एक्झिट पोल सुद्धा स्पष्ट केला होता. नवनीत राणा को 5,08,483 वोट मिल रहे हैं जातीयवाद समीकरण में, और वहीं बलवंत वानखड़े 5,45,565 वोट लेकर 37,081 वोटों से यहाँ पे आगे चल रहे. तर अखेर निवडणूक विभागाने केलेल्या मतमोजणीनंतर हाती आलेल्या आकडेवारीवर लक्ष टाकले असता नवनीत राणा यांना 5,06,540, काँग्रेस उमेदवार 5,26,271 मते, दिनेश बुब यांना 85,300 मते मिळाली असून या निवडणूक निकालात बळवंत वानखडे 19,731 मतांनी विजयी ठरलेत. आकडेवारीवर लक्ष टाकले असता आमच्या सिटी न्यूजच्या एक्झिट पोल आणि लागलेल्या निकालावरील आकडेवारी यामध्ये थोडेफार अंतराने साम्य दिसून येत आहे. त्यामुळे गेल्या लोकसभा निवडणुकीचा एक्झिट पोल सारखा यावेळेस सुद्धा सिटी न्यूज चॅनलचा एक्झिट पोल खरा ठरलाय हे स्पष्ट होत आहे. याच एक्झिट पोलवर अमरावतीकरांनी आमच्या सिटी न्यूज प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजती यासह सिटी न्यूज परिवाराचे अभिनंदन केले आहेत. संपूर्ण या जिल्ह्यातील लोकसभेचा आढावा आणि लोकसभेचा सटीक या ठिकाणी एक्झिट पोल सिटी न्यूजने सुद्धा जो घोषित केला होता, प्रदर्शित केला होता, तो सुद्धा सत्य झालेला आहे. न्यूजच्या वतीने एक्झिट पोल जो प्रसारित केला होता की कोणत्या विधानसभा क्षेत्रामध्ये नवनीत राणा, बळवंत वानखडे, दिनेश बुब यांना किती मते मिळणार हे सुद्धा एक्झिट पोलच्या द्वारे प्रसारित केला होता, तो सध्या खरा ठरला की काय? हा निश्चितच अमरावती शहराचाच आपण जो सिटी चॅनल आहे त्यांनी शहराचाच निकाल जणू आणून दिला आहे. 8 दिवसापूर्वी जी परिस्थिती होती की बा सर्वांच्या मनात बळवंत वानखडेच होते, पण 8 दिवसानंतर जे नॅशनल चॅनल आहेत त्यांच्यावर एकाएकी BJP हे आघाडीवर दाखवत होती, पण तिच्यातही शहरातलं स्थानिक चॅनल असल्यामुळे सिटी न्यूजनं जो एक्झिट पोल वर्तविला होता विधानसभा मतदारनिहाय, तो अतिशय खरा व योग्य ठरलेला आहे. आज या ठिकाणी लोकशाहीची खऱ्या अर्थाने विजय झाला. जो प्रेडिक्शन दिया हुआ है, जाति दिया है, जो आंकड़े सबमिट किए हुए थे और किस मतदार संघ से और किस विधानसभा संघ से मोहन बाबू कितनी वोटिंग मिलेगी और किस क्षेत्र से उनको लीड मिलेंगी, वो एक्यूरेट जो सिटी न्यूज चैनल है वो एक्यूरेट एकदम बिल्कुल सही साबित हुआ है. इसके लिए सिटी न्यूज का जो प्रेडिक्शन है या उनके जो प्रतिनिधि है और सिटी न्यूज के जो मालक है सोफिया जी, उनका दिल से अभिनंदन करता हूँ. और भविष्य में जो विधानसभा आने वाली है अक्टूबर-नवंबर में, उसका भी प्रेडिक्शन अगर सही ढंग से अगर वो करते हैं और वो भी सही साबित होते हैं तो डेफिनेटली सिटी न्यूज चैनल भविष्य में विदर्भ ही नहीं महाराष्ट्र का नंबर 1 का सिटी न्यूज चॅनल कहलाने के पोझिशन में आ जाएगा. 1000 काही मतांनी निवडून येते, त्या एक्झिट पोलनुसारच बळवंत भाऊ 20,000 या 25,000च्या दरम्यान निवडून आले आणि मी खरोखर मनापासून सिटी न्यूजला आभार व्यक्त करतो अमरावतीवासियांकडून आणि माझ्या स्वतःकडून की खरोखर अशा प्रकारे चांगल्या पद्धतीनं एक्झिट पोल देऊन आणि जे सत्य आहे ते दाखवलं.